चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. वेळेचं बंधन थोडंसं आपल्याकडे आहे. आपण जिपर नेटवर्कचं पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावर पाहतोय अक्षय निपाते आणि अरबाज. चला मैदानात जाऊया. गोलंदाजीला सज्ज होत आहे, पंच सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कर काय स्ट्राईकला येतो आपण क्रिकेटचा एक स्टार खेळाडू अक्षय निपाते. नॉन स्ट्राईकला अरबाज. गोलंदाजीला सज्ज होत होते काय. पहिला चेंडू लोअर पुलटा चेंडू होता, एक धाव निश्चित मिळणार आहे. आता मात्र चांगली रनिंग टिपिन द विकेट आणि 2 धावा या दरम्यान सोडण्यात यश येत आहे. आपण पाहिलं तर दापोली ह्या आझाद मध्ये ऐतिहासिक मैदान आहे. दापोली मान्सून चॅम्पियन्स लीग ही पहिल्यांदा आपण ही टुर्नामेंट भरवतोय. याची प्रथम पारितोषिक 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222, तसे तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक आकर्षक चषक आहेत. यासाठी जे आपले ऑर्गनायझर आहेत ते श्री महेश मुंडेकर, श्री राम जागडे, श्री अविनाश तांबे, शैलेश जालगावकर, शुभम एलकर, श्री जितू मांडवकर, श्री अजित सुर्वे. नक्कीच तुमचं खूप मोठं कौतुक करावं लागेल, कारण का हे आयोजन आपण पहिल्यांदा दापोलीमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा काय गोलंदाजीला सज्ज होतो. आता मात्र पुन्हा एकदा अक्षय निपाते. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, याला म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट क्या होते का मात्र होते, चांगली होते. धावा मात्र पुन्हा एकदा 2 मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या मात्र आता जोमाने वाढताना आपण पाहतोय. कारण अक्षयला मात्र बॅटवर जर चेंडू नाही आला तर चांगली रनिंग ठेवावी लागेल आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवावं लागेल. त्याप्रमाणे त्याची ही रणनीती आपण पाहतोय. कारण का एक मोठा स्टार खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यात तो बाहेर असलेला खेळाडू तो अक्षय निपाते. गोलंदाजीला खूप चांगली गोलंदाजी करतोय तो कैफ. पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र हा पुन्हा एकदा चांगला चेंडू. कारण अक्षय सारख्या खेळाडूला थांबवतोय, जोरदार फटके मायाला देत नाहीये आणि 1 धाव या दरम्यान मिळते बाईकच्या स्वरूपात. आपले पंच अविनाश तांबे आम्हाला सांगतात की बाईकच्या स्वरूपात ही धाव आपण घेतोय. वलीम कदम पहिला टॉस विन केला होता आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आता मात्र जोरदार प्रहार होतोय की झेल होतोय, मात्र हा साधा झेल सोडतोय. हा झेल किती महागात पडू शकतो, कारण अरबाज सारख्या खेळाडूचं आपण झेल सोडणं खूप महागात पडू शकतं. मात्र 1 धाव मिळते. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा काय गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो अक्षय. आता मात्र सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आज दरम्यान होते कैफ याची. कैफ सारखा खेळाडू स्टार आणि त्याच्या समोर स्टार खेळाडू होतो अक्षय निपाते. मात्र अक्षय निपातेला थोडस शांत ठेवतोय तो कैफ. थोडीशी शांतता आपण मैदानात पाहतोय, कारण शांतता आणली ती कैफ यांनी आपल्या गोलंदाजीच्या मार्फत. आता मात्र पुन्हा एकदा अरबाज. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, जबरदस्त गोलंदाजी. या बाईकच्या स्वरूप पुन्हा एकदा 1 धाव मिळते आणि पहिल्या षटकांचा इथे खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहूया 8 धावा. चांगली गोलंदाजी केली ती कैफ यांनी. आपण पाहिलं तर दापोली मान्सून चॅम्पियन्स लीग 2025
दापोली आझाद मैदान आजचा पहिला दिवस आहे. यासाठी प्रथम पारितोषिक प्राप्त 33,333, द्वितीय पारितोषिक 22,222, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक चांगले टुर्नामेंट आयोजन केले. तर यासाठी 10 संघ मालक आहेत आणि हे जे करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते श्री महेश मुंडेकर, श्री राम जागडे, श्री अविनाश तांबे, श्री शैलेश जलगावकर, श्री शुभम एलकर, जितू मांडवकर, श्री अजित सुर्वे यांचं खरंच मनापासून आभार आहेत. कारण की ही स्पर्धा मोठी स्पर्धा आपण या दापोलीमध्ये पाहतोय. कारण अजून 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसांमध्ये हा घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सर्व आपण जे पाहतोय या यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय दापोली इव्हेंटच्या माध्यमातून. येतो नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतो अक्षय. स्ट्राईकला येतो अरबाज. आता मात्र फुल टॉस चेंडू. वा बाई वा गुरु, जबरदस्त फटका. याच फटक्यांची गरज अरबाजचा आपण जेल सोडला आणि आज जेलचा खामियाजा आपल्याला भोगायला लागला नक्कीच. आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय तो अरबाज. गगनभूमी षटकार आणि आपला इरादा स्पष्ट करतोय तो अरबाज. आपला जेल सोडला आहे आणि तो जेल सोडणारा कोण असेल खेळाडू तो जर डोक्यावर हात नक्कीच लावत असणार की मी काल जेल सोडलाय आणि या 6 धावा त्याच्या नावावर नक्कीच झाल्या. आपण पहिलं गोलंदाजी कैफ यांनी केली होती. फक्त 8 धावा दिल्या होत्या. आता पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला. एक नवा खेळाडू आहे. एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे मात्र क्षमता जास्त आहे. बघूया दुसऱ्या चेंडूवर कशी गोलंदाजी करतो. कारण पहिला चेंडू फुलटॉस टाकला होता आणि अरबाजने त्याचा चांगला समाचार घेतलाय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. निश्चित थोडासा व्हेरिएशन करतोय. कारण पहिला चेंडू फुलटॉस टाकला होता, षटकार मारला, त्यानंतर मग गोलंदाज मी थोडासा बदल करतोय आणि एक धावा घेण्याचा भाग पडतोय. नक्कीच वॉल्यूम वॉरियर्सचं आपण जर पाहिलं तर जे पांडू आहे, अक्षय आहे, योगेश दांडेकर आहेत, चांगले स्टार खेळाडू नक्कीच आहेत. कारण का 60-65 धावा कराव्या लागतील. आता मात्र अक्षय निबाते आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका मारतोय. जातो 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. आता मात्र थोडासा हात फायला होतोय. चांगली फटकेबाजी होते ती अक्षय निबाते याच्याकडून. कारण अक्षय निबाते हा खेळाडू शांत बसणारा खेळाडू नाही आहे. कारण का आधीची आपण ओव्हर पाहिली त्यामुळे थोडासा शांत बसला होता. आता मात्र थोडासा गिअर चेंज करतोय आणि आता मात्र फटकेबाजी करतोय. आता मात्र जोरदार प्रहार. वाह भाई वाह गुरु, क्या मारा है षटकार. देखू मैं बार बार. जबरदस्त फटका. निमाश म्हटलं हा खेळाडू शांत बसणार नाहीये आणि थोडा एक्सपिरियन्स कमी आहे. नक्कीच पांडू सारखा स्टार खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू त्या कान मंत्र थोडासा द्यावा लागेल. पहिला चेंडू पाहिला तर फुल टॉस चेंडू, त्यानंतर एक छोटा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, त्याच्यामध्ये 1 रन्स धावा आली. त्यानंतर मात्र अक्षय निबातेला ओव्हरपिच चेंडू दिला आणि ओव्हरपिच चेंडूचा समाचार घेण्यात जो बादशाह आहे तो अक्षय निबाते. आता मात्र धावसंख्या जोमाने वाढलेली आहे. 25 पहिल्या षटकामध्ये 8 धावा. त्यानंतर मात्र आता चांगली फटकेबाजी होते या 2 खेळाडूंमध्ये. आता मात्र खूपच चांगला चेंडू आहे. नक्कीच पांडूने जो कानमंत्र दिलाय तो कानमंत्राचा नक्कीच उपयोग पडलाय आणि थोडासा चेंडू पाठी ठेवलाय. कारण का जर आपण ओव्हरपिच चेंडू टाकला तर अक्षय निबाते त्याचा चांगला समाचार घेतो आणि शॉर्ट पिच चेंडू टाकला तरी सुद्धा त्याचा चांगला समाचार घेतो. गुडलेनचा चेंडू थोडासा खाली बसला चेंडू, याच चेंडूंची गरज आणि ऑफ साईडला चेंडू टाकतोय. धाव संख्या मात्र थोडीशी स्थिरावली. आता मात्र पंचांना थोडासा त्रास होतोय, हात पाय लावतायत, अवंतर धाबाची भर पडते. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज.
त्यामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू जबरदस्त कमबॅक करतोय. षटक संपतंय. 2 षटकांचा देखील चला धाव संख्या 26 26 धावा. थोडंसं कमबॅक नक्कीच केलंय. थोडासा मागा ठरला होता मात्र 27 27 धावा. 2 षटकांचा ते खेळ संपतोय. पंचांना सुद्धा विनंती आहे की जरा फास्ट घ्यायचं आहे कारण आपल्याला सामने भरपूर खेळवायचे आहेत. याच दरम्यान वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक होतो. राफिद स्ट्राईकला येतो अक्षय निपाते. आता पुन्हा एकदा पहिला चेंडू राफिद खूप चांगली गोलंदाजी करतो. आपण आधीची जर मॅच पाहिली तर आर्यन वाडकर खेळाडूला थोडासा लेट केला कारण चांगला खेळाडू स्टार्ट करतो. आपण चॅम्पियन्स लीग पाहिली होती त्याच्यामध्ये तो एक युवा खेळाडू नावाजलेला होता. त्याला मागे गोलंदाजीला दिल्या थोडासा खामी याचा नक्कीच रामजगडे त्याच्यावर विचार नक्कीच करतील. राफिद आता मात्र पहिला चेंडू थोडासा सन्मान दिला होता आणि आता म्हटलं सन्मानचा अपमानाचा बदला घेतोय आणि हा षटकार 6 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. म्हटलं अक्षय निपाते एक स्टार खेळाडू. नक्कीच राफिद थोडंसं कमबॅक करतोय आणि अक्षय निपाते सारखा एक स्टार खेळाडू माघारी परतोय. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू. जरा फास्ट प्रत्येक जो संघ आहे त्याचे जे कर्णधार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की थोडंसं फास्ट आपण आपल्या टीमला खेळवायला सांगायचं आहे की त्यानंतर मग थोडंसं आपल्याला थोडंसं कडक नियम ठेवावे लागतील. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने सहकार्य करावं लागेल. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. आता मात्र राहुल आगरे मैदानामध्ये दाखल होतोय. राफिद यांनी मात्र एक मोठा मासा गळाला लावलाय. आता मात्र सवरी चेंडू अभंतर धावेची भर पडते. पुन्हा एकदा राफिद श्री भाऊ इदाते एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय. राफिद आता मात्र चांगला चेंडू रक्षापद पवित्रा घेतोय. धावा मिळत नाही, निर्धाव चेंडू होतोय. याच गोलंदाजीची गरज असणार कारण आपलं पहिलं षटक पाहिलं थोडंसं चांगलं षटक टाकलं होतं काही फेने, त्यानंतर थोडासा मागा ठरला होता. आणि आता राफिद पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकानंतर पुन्हा एकदा कमबॅक मात्र चांगली करतोय राफिद.
आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, ये भी खाली वो भी खाली, चांगली गोलंदाजी होते. खरं आग्रे हा खेळाडू गेला आहे, त्यांनी स्ट्राईक अरबाजला देणं गरजेचं आहे, कारण अरबाज एक स्टार खेळाडू आहे. जर आपल्याला धाबा येत नसतील, मोठे फटके मारण्यात यश येत नसेल, तर सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असणार आहे. मात्र स्ट्राईक रोटेट करत नाही. मात्र राफीचं कौतुक करावं लागेल, एक छोटा रिचार्ज बडा धमाका करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक करतोय संघासाठी. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची थोडीशी कड घेतली, मात्र सिंगल धाव मिळते. या षटकाचा खेळ संपतोय. 35 धावा, 3 षटकांचा ते खेळ संपलेला, धावा झाल्या त्या 35. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्या त्या 35. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय दापोली मान्सून चॅम्पियन्स लीग 2025. 35 तर वेळेचं बंधन आहे, जरा फास्ट घ्या. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येतो कैफ. पहिलं षटक म्हणा पहिलं फक्त 8 धावा दिले होत्या, चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र स्ट्राईकला येतो आग्रे, नॉन स्ट्राईकला अरबाज. आग्रे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. मात्र जर आपल्या बॅटवर चेंडू येत नसेल तर अरबाजला स्ट्राईक देणं गरजेचं असतं. अरबाज मात्र स्टार एक खेळाडू आहे. मात्र प्रत्येक खेळाडू एक क्षमता असते, त्या क्षमतेचं षटकाने चौकारामध्ये रूपांतर करावं लागेल संघाला, जर विजयीच्या दिशेने न्यावं लागेल किंवा चांगला टार्गेट ठेवायचा असेल तर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, यॉर्करला चेंडू होता, सिंगल धाव निश्चित मध्ये, चांगली फिल्डिंग होते, चांगली गोलंदाजी कैफची. आपण पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा हा जो खेळाडू म्हणता येणार नाही, एक स्टार कास्ट होता, तसा मात्र या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये टप्पा महत्वाचा आहे. त्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी करतोय तो कैफ. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, आणि अरबाज सारखा खेळाडू माघारी परततोय. यालाच म्हणतात गोलंदाज, याला म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू. कैफ खूप चांगली गोलंदाजी करतोय, संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवतोय. धावसंख्या मात्र 35 होती. मात्र जर 4थं षटक पाहिलं तर 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी करतोय तो कैफ. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटर दाखल होतोय तो शुभम राणे. शुभमवर एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण पडझड थांबत नाहीये. मात्र गोलंदाजी खूप चांगली होते, आणि दापोली इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धा आपण पाहतो. आता मात्र थोडस ताळमेळ राखता आलं नाहीये, आणि यस और नो याच्यामध्ये खेळाडू बाद होतोय, आणि शुभम राणे बाद होतोय. सॉरी, माफ करा. स्पोर्ट्स स्ट्रीम्सच्या माध्यमातून आकिब आमचे प्रत्येक वेळी या लाईव्ह स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. थोडस अडचणीत आलेला
आता मात्र सिद्धेश कदम स्ट्राईकला. जिपरचं थोडीशी मनामध्ये चिंता असणार, कारण का धावसंख्या वाढत नाही आहे आणि विकेट वारंवार पडतायत. आता मात्र विकेटवर थांबावं लागेल आणि 2-3 फटके मोठे मारावे लागतील. आता मात्र जोरदार पार होतोय का, मात्र झेल खाली जातोय, मात्र झेल होणार नाही, झेल होत नाही, मात्र एक धावा निश्चित मिळते. चांगली गोलंदाजी कैफची, खूप कमबॅक चांगलं करतोय संघासाठी. स्ट्राईकला आहे तो सिद्धेश. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी आपण पाहतोय कैफच्या माध्यमातून. नक्कीच योगेश दांडेकर नक्कीच आपल्या या गोलंदाजीवर खुश असणार आहे. कारण आपण मैदानामध्ये पाहतो योगेश दांडेकरची टीम असते, मात्र सध्या वलीम मुकदम यांच्या टीममधून खेळत आहेत. ओनर आहेत वलीम मुकदम आणि आपल्या संघासाठी नक्कीच योगदान देतील, कारण बॅटिंगमध्ये त्यांचा करिश्मा आपण पाहूच. यानंतर बघूया गोलंदाजीला पुन्हा सज्ज होतो तो कैफ. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. षटक संपतंय इथे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहूया 36. सॉरी, धावा संख्या 37. फक्त 2 धावा दिल्यात कैफनी. चांगली गोलंदाजी संघासाठी दिले. फक्त 2 धावा दिल्यात कैफनी. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 37 धावा फलकावल्या. 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धावा झाल्या 37. यानंतर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 5वं षटक घेतोय कैफ महालदार. स्ट्राईकला येतो आगरे. आगरेच्या बॅटवर करिश्मा करावा लागेल. आपण जर पहिली मॅच पाहिली तर आमचे स्कोर आम्हाला सांगतात की पहिली मॅच खूप चांगला खेळला होता. क्षमता आहे, एक स्टार खेळतो, मात्र आता फटकेबाजी करावी लागेल. संघाला चांगल्या स्थितीत पोचवायचं असेल तर या षटकामध्ये 15 धावा येणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे बघूया कशी गोलंदाजी करतोय आणि कशी फलंदाजी करतोय. कैफ गोलंदाजीला सज्ज होतोय. श्रीभाऊ इदा ते एंड कडू. राजवीर 11 सिया स्पोर्ट दोन्ही संघाचे कर्णधार. आता मात्र हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे. आपण तर धाब्याची भर पडते. पुन्हा काय गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र जोरदार प्रहार. मी म्हटलं क्षमता ह्या खेळाडूकडे मोठी क्षमता आहे. ह्या क्षमतेत चीज करावं लागेल आणि चीज करून दाखवतोय. आणि आता मात्र षटकार, चांगली फटकेबाजी होते. आपण पाहिजे 2 स्क्वेअर चेंडू, एक निर्धाव चेंडू. आता मात्र षटकार. याच फटक्यांची गरज आहे संघाला. धावसंख्या वाढवण्यासाठी हा मोठा हातभार लागतोय आगरे याच्याकडून. आता मात्र थोडासा गोलंदाजीमध्ये डबल धाव घ्यावी लागेल. स्ट्राईक देणे गरजेचं आहे आणि तशाच यांची रणनीती आहे. आणि पुन्हा एकदा राहुल स्ट्राईकवर आहे.
सिद्धेशला सुद्धा माहिती आहे फटकेबाजी करण्यात माहीर आहे. सिद्धेश सुद्धा कमी नाही आहे, मात्र राहुलच्या बॅटवर आता चेंडू चांगला येतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका मारतोय. एक धाव निश्चित. दुसरी धाव घेण्यात यश येते का? तेवढी चांगली फिल्डिंग तेवढा चांगला तरी निश्चित होतोय. मात्र दुसरी धाव घेण्यात यश येते का? आणि आत्महत्या करण्याची गरज आहे, कारण का संघाला राहुल मात्र चांगली फटकेबाजी करतोय आणि सिद्धेश मात्र माघारी परततोय. धावसंख्या आपण पाहूया. 48. 48 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र हा खराब चेंडू, नो चेंडू आहे. याला म्हणतात थोडासा आत्मघात की ही गोलंदाजी, कारण का धावसंख्या कमी आहे. आणि आता मात्र नवीन बॅट्समन. आता मात्र नो चेंडू आहे. या चेंडूवर 3 धावा मिळाल्यात आणि सोने पे सुहागा क्षण असं आपण म्हणतोय. आणि आफ्रिडचा चान्स नक्कीच असणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 51 धावा फलकावर लागल्यात. पुण्यात गोलंदाज सज्ज होतं. आता फ्रीडचा चान्स होता, मात्र फ्री हिटचा चान्स गमावलाय. अशी संधी आपण सोडता कामा नये, कारण धावा 51 फक्त झालेल्या आहेत. मात्र 51 धावा सुद्धा खूप चांगल्या आपण पाहिल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो काय. आता मात्र स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा राहुल. आता मात्र वाह बाई वाह गुरु, जबरदस्त उडाया, जबरदस्त फलंदाजी. कारण राहुलला माहिती क्षमता, तो थोडासा नाराज झाला होता. आपण फ्री हिटचा चेंडू होता आणि त्यानंतर आता मात्र षटकार. आता मात्र या षटकाराने धावसंख्या आपण पाहूया. 57. 58 धावांचं लक्ष आहे. 57 धावा झाल्या, 58 धावांचं लक्ष आहे. चांगली फलंदाजी राहुल यांनी नक्कीच केले. थोडंसं कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. आणि जीवन नेटवर्क तुम्हाला सुद्धा विनंती आहे की आपली लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेचा थोडंसं बंधन आहे. यानंतर होणारा सामना राजवीर 11 सिया स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे करण्यात जरा टॉस साठी यायचं आहे. राजवीर 11 सिया स्पोर्ट्स. यानंतर आमचे सहकारी कॉमेंटेटर सनी मोहिते यांच्याकडे मी माईक देतोय. धन्यवाद. सिया स्पोर्ट्स आणि राजवीर दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील, आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉचच्या इथे जायचं आहे. सिया स्पोर्ट्स आणि राजवीर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस का बॉचच्या इथे आपण जायचं आहे.
काय करू? राजवीर आणि सिया स्पोर्टचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. टॉस का बॉलच्या इथे आपण जायचं आहे. सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर राजवीर 11चे कॅप्टन आपल्यास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. राजवीर 11चे कॅप्टन आणि सिया स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या शेवटचा पुकार असेल टॉस करण्यासाठी. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिलाच बॉल होता राहुल आग्रे. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं असाल त्यावेळेला ते गोलंदाजी करत होते, थोडेसे मागडे होते, परंतु या मॅच मध्ये 58 धावा जर डिफेंड करायचे असतील तर प्रतिस्पर्धी संघाचे जे आक्रमक फलंदाज आहेत पांडुरंग रघुवीर असतील काही बुरोणकर असतील त्यांना थांबावं लागेल. ऑफला चांगला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, केवळ एकच रन मिळेल. जिवर फायबरचा संघ खेळतोय, त्याचबरोबर आपण वली वॉरियर्स या टीमला जिंकण्यासाठी 58 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलंय. पहिला बॉल वाईट बॉल होता, त्याच्यानंतर एक सिंगल आला आणि त्याच्यानंतर परत या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल बघायला मिळतोय. राजवीर 11चे कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्सच्या समोर यायचं आहे. लगेचच शेवटचा पुकार असेल आपणास. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. राहुल आग्रेने प्रभावित केले, कमालची बॉलिंग. पहिलाच बॉल फक्त वाईड टाकला, त्याच्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवरती केवळ सिंगल. भन्नाट वेग आहे, चांगला टप्पा पण आहे. यावेळेला गतीला बीट चालेत. काय बुरोणकर यांच्या अगदी बॅटला बॉलचा स्पर्श होत नाहीये, डॉट बॉल येतोय, बिंदी चेंडू. आतापर्यंत प्रभावित केले. 58 धावा जरी दिसायला सरळ साध्या सोप्या इझी असली परंतु करणं खूप कठीण आहे. हा सामना दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डिपेंड विकेट 7 चेंडूच्या पर्यंत पोहोचेल, परंतु अगोदर केवळ एकच रन मिळेल. आणि इथे आपण जर पाहायला गेलं राजवीर 11चे कॅप्टन आपण लगेच या. आणि यावेळेला पांडुरंग रघुवीर यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर, सहारण षटकार. त्याचबरोबर षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला. सुरुवातीशी काही आणि स्कोर बोर्ड 11 इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा केली गेली.
चला पहिल्या ओव्हर मध्ये आपण 11 रन्स पाहिले. टॉस आपण करून घेणार आहोत. राजवीर 11 आणि सिया स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉसच्या इथे जायचंय आपण. वली वॉरियरचा संघ देखील तितकाच बलाढ्य दिसतोय, कारण चांगली खेळाडू आहेत ते वली वॉरियर्सच्या टीम कडे देखील. जोकेश दांडेकर येणं बाकी असेल. मागच्या लीग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता. मागच्या मॅचचा हिरो अरबाज खोत अगदी चांगलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर टाकलंय. काही बुरणकरला थांबवण्याचं काम तर केलंय. केवळ 1 रन्स बघायला मिळू शकतो आणि स्कोर बोर्ड आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 12 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 58 धावांचा पाठलाग करतायत. धावांचा पाठलाग करत असताना राहुल अग्रणी सुरुवातीचे 5 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले होते आणि ज्यावेळेला शेवटचा बॉल होता पांडुरंग रघुवीरनं का आक्रमण केलं होतं. तुम्हाला जिंकायचं असेल तर जे ओपनिंग पेअर आहे त्यांना मात्र अगदी मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. हो, यावेळेला नशिबाची साथ मिळाली आहे. थोडासा चेंडूचा टप्पा पुढे पडलाय आणि नशिबाची साथ मात्र पांडूच्या मिळालेली आहे. राजवीर 11 चे कॅप्टन आणि सिया स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपणास नम्रतेची विनंती असेल टॉस करण्यासाठी. टॉस का बॉलच्या इथे जायचं आहे. अरबाजनं प्रभावित केलं या मॅच मध्ये देखील. हो, यावेळेला खूपच उंच आहे चेंडू. हवाई सफर षटकार. काय बॅटिंग आहे, जबरदस्त स्ट्रोक आहे, क्लास फटका पांडूच्या बॅट मधून आणि स्कोर बोर्ड 18 रन्स. 18 रन स्कोर कार्ड वरती टॉस करण्यासाठी जायचंय राजवीर 11. यावेळेला ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असेल. एक्स्ट्रा रन्स मिळेल. 19 रन स्कोर कार्ड वरती 19 झालेले आहेत. 19 रन्स. अरबाजनं आता थोडं प्रभावित केले. एक्स्ट्रा तर टाकतायत परंतु यावेळेला चेंडू यावेळी कडा घेतले गेले आणि इथे तुम्ही काय केलात. कदाचित ही कॅच नव्हती. कॅचेस विन दिस मॅचेस. कॅच खूप महत्वाचे असतात आणि कॅच जर तुम्ही पकडला नाही तर कदाचित पराजय हा मात्र होऊ शकतो. कॅच खूप महत्वाचे आहेत. अरबाजनं अक्षरशः फसवलं होतं पांडू सारख्या फलंदाजाला. जर तुम्ही जीवनदान देत आहे तर कदाचित हे जीवनदान तुमच्या अपयशाचं कारण ठरू शकतं. असं वाटलं होतं सहजरित्या कॅच पकडली जाईल. जिवर फायबर मागच्या मॅच मध्ये अगदी सामना जिंकला होता. आता थोडसा प्रेशर मध्ये बॉलर देखील दिसणार आहे. थोडस मनोबलाचं खच्चीकरण आपण गोलंदाजाच्या देखील पाहिलंय. 21 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आपण बघतोय. राजवीर 11 चला आपण येत्या 1 मिनिटामध्ये टॉस करण्यासाठी टॉस का बॉलच्या इथे जायचंय. 21 रन स्कोर कार्ड वरती आहेत. काही बुरण करता येत असेल. शॉर्ट ऑफ लाईन यावेळेला पूल 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 सक्सेसफुल 6 रन. आता कैफच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. कमालची बॅटिंग. स्कोर बोर्ड आता 27. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 27 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. वली वॉरियर्स या टीमला बॉलिंग सुरेख केली. बॅटिंग मध्ये डीप आहे. ची खोली आपण बघतोय एकंदरीत. युसुफ फकी असेल, योगेश दांडेकर देखील येणं बाकी असतील.
पुन्हा एकदा यावेळेला अंपायरचा इशारा नो बॉल आहे. सेकंड बाउन्सर अलाउड नाहीये. अंपायरनं सांगितलं की या ठिकाणी सेकंड बाउन्सर टाकलाय, याच कारणास्तव नो बॉल म्हणजे एक एक्स्ट्रा रन्स देखील. आणि त्याच्यानंतर मात्र इथे फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हर मधील. पहिली मॅच जिंकून आलेले आहे जिबर फायबर. तर दुसऱ्या बाजूला वली मॉरिस या लीग मधले पहिलीच मॅच खेळत आहेत आणि जिंकण्याच्या माध्यमातून या ठिकाणी विजयाची एक सुरुवात करतील काय लीग मध्ये. चेंडू आता हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा कीपर आलेले आहेत आणि या वेळेला परंतु कॅच जरी तुम्ही पकडली असेल तर परंतु फ्री हिटचा बॉल होता. इथे फलंदाज बाद होणार नाही. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड 29 विदाउट लॉस. वली वॉरियर्स 29 झालेले आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजून 29 धावांची आवश्यकता आहे. राहुल आग्रेला पुन्हा एकदा पाचारून केले गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. जेवढ्या वेगाने टाकलाय तेवढ्याच वेगाने बाहेर मारलंय. काय बोरंडकरनं या चेंडूवरती घरपोच समाचार. चेंडू आउट ऑफ द बार. छरान षटकार. दर्जेदार बॅटिंग. जेवढा वेगाने टाकलाय ना तेवढ्याच वेगाने बाहेर मारलाय. 35 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. जिंकण्यासाठी आता 23 धावांची आवश्यकता आहे. वली वॉरियर्स चांगले तुटून पडले ते दोन्ही फलंदाज. राहुल आग्रे याची आपण जर चर्चा करायला गेलात, या मॅच मध्ये बॅटिंग चांगली झाली, फक्त बॉलिंग वरती आता आक्रमण वेग भन्नाट आहे. क्षेत्ररक्षक असतील तिथे केवळ आणि केवळ एकच रस मिळणार आहे. ऑफला चांगला ड्राइव्ह केलेला होता. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये डीपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. आपण लगेच टॉस करून घेऊयात. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. खूप उंच गेलाय. पांडुरंग रघुवीर, परंतु एफर्ट चांगले आहेत. चांगले प्रयत्न आपल्याला बघायला मिळालेत आणि इथे बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड आता 38 याकडे वरती आपण बघतोय. यापुढची जी मॅच होईल सिया स्पोर्ट्स विरुद्ध राजवीर 11 आणि हा टॉस करण्यासाठी आदरणीय विनोदजी गुरव सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस का बॉस आपण पाहतोय ज्याचे पुरस्कर्ते आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व
महेश दत्ता मुंडेकर सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य देखील केलं आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील दादा आहेत. सो नक्कीच त्यांचे देखील मनापासून आभार असतील. पुढचा बॉल यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने 1 रन्स कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस राजवीर 11 ऑन द टॉस डिसिजन पेंडिंग राहील. 39 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. त्याचबरोबर विनोद गुरव आणि उर्फ आप्पा आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाची देणगी देखील दिलेली आहे. आप्पा तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आपण असं नसतो या स्पर्धेचा आनंद घ्या कारण दापोलीतला हा मान्सून दापोली मान्सून प्रीमियर लीग 2 चॅम्पियन लीग 2025 या लीग मध्ये तुम्हा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. विदाउट लॉस 39 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 19 रन्स पाहिजेत. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेलं तर मॅचला सुरुवात करूयात. यांचे जे मुख्य आयोजक आहेत श्री अमयजी मुंडेकर सर असतील. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय राम जागडे सर, अविनाशी तांबे सर, शैलेश जालगावकर, शुभम हेलकर, जितू मांडवकर, अजित सुर्वे हे जे सर्व मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय तर दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1चं मात्र या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी दर्जेदार असं मॅनेजमेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लीग फॉर्मॅट तब्बल 10 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आजच्या दिवसामध्ये 5 संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतच आहेत तर उद्याच्या दिवसामध्ये 5 संघ खेळताना दिसतील. अगदाच बामणे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. क्रमांक 4 चं षटक 12 मध्ये 19 रन्स पाहिजेत. पांडुरंग रघुवीर स्ट्राइक मार्क वरती. हो यावेळेला अगदाच वेलकम सुस्वागतम. सरळ चेंडूला पाठवलाय हवाई सफर 6 रन्स षटकार. अगदाच वरती आपण जर पाहायला गेलं तर चांगला त्याचा समाचार घेतलाय. त्याच्यावरती आक्रमण केलं. त्याचा खरपूस समाचार चांगल्या पद्धतीने घेतला गेला. 45 रन्स झालेत. जिंकण्यासाठी फक्त 11 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 11 मध्ये 13 ची गरज आहे. 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. अगदाच बामणे पांडुरंग रघुवीर यांना जे जीवनदान मिळाले त्याचा परिपूर्ण फायदा ते आता उचलतायत मैदानामध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढा असा चांगला संपर्क मात्र झाला नाही. तिथे अंपायरचा इशारा लेग बाईस. बारा बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 12 रन्सची गरज आहे. 10 मध्ये 12 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. काही बुरंटकर तयार असेल. ओ या वेळेला लॉफ्ट स्ट्रोक ना आव देखा था ना ताव देखा था.
सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका था. 6 रन षटकार. कमालची बॅटिंग. चांगलीच बॅटिंग आहे. हाबी झालाय. अगदाच बामणेवरती प्रहार करतायत. राजवीर 11 आपलं डिसिजन सांगायचंय. राजवीर 11 अनुप डिसिजन जिंकण्यासाठी केव्हा आणि केव्हा 6 रनची गरज आहे. थोडीशी चर्चा देखील केली. दुपारच्या सत्रामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूयात. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी केवळ 6 रन्स पाहिजेत. अगदाच बामणे हे थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेले आहेत. 3 बॉल मध्येच त्यांनी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. 9 मध्ये 6 रन्स x6 दूर असतील. यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडू मात्र खाली क्षेत्र जे गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये गेलेत परंतु थोडेसे थांबले होते. त्याच्यानंतर भन्नाट वेगाने रन्स देखील कंप्लीट केलेले आहेत. हा नानाचा मामला आणि या चेंडूवरती केवळ आणि केवळ 3 रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट केलेले आहेत. जिंकण्यासाठी आता केवळ 8 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण बॉल असू शकेल. 3 रन्स आपण पाहतोय जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. पांडूना 11 बॉल फेस केल्या 23 ला खेळत आहेत तर काही बुरंडकडे 12 चेंडूना फेस केल्या 26 वरती आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप फर्स्ट विकेट साठी तब्बल 58 धावांचा ते पाठलाग करतायत. एकच ध्येय असेल की ते हा सामना फक्त जिंकायचा आहे. क्रॉस द लाईन जाऊन खेळायचं आहे. पांडुरंग रघुवीर थोडेसे शफल देखील झाले होते.